मित्रांनो नमस्कार. माझ्या चौथ्या व्लॉगमध्ये हा ॲक्च्युली माझ्या पहिल्या व्लॉगचं पार्ट 2 आहे आणि ह्यामध्ये आज आम्ही चाललो आहे मुंबईला. सो एन्जॉय द व्लॉग. तर तळेगावमध्ये आमचा एका रात्रीचाच हॉल्ट होता आणि पुढच्या दिवशी आम्ही निघणार होतो मुंबईला. आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीचं नाव आहे लॅटिस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. तिथे पोचल्यावर सकाळी आम्ही जेवण केलं आधी आणि मग त्यानंतर संध्याकाळी आम्ही पार्कमध्ये पोचलो मजा करायला. The next day. मग परत सकाळी 4:30-5 मी रेडी झालो आणि पोचलो तळेगाव स्टेशनला आमच्या ट्रेनसाठी. आता मुंबईला जायसाठी आहे आमची नांदेड टू पनवेल एक्सप्रेस आणि आता ती आल्यावर आणि आम्ही बसल्यावर तुम्हाला दाखवतो. बाय बाय. मग ट्रेन आल्यावर आम्ही सगळेजण ट्रेनमध्ये बसलो आणि या जर्नीची सुरुवात केली. मग तळेगावला बाय म्हणत आणि सीनिक ब्युटीज एन्जॉय करत आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि मग खूप भूक लागल्यामुळे आम्ही सकाळी सकाळी वडापाव सुद्धा खाल्ला. मग लोणावळा सोडल्यावर आम्हाला बँकर्स दिसले जे खंडाळा घाट चढण्यासाठी ट्रेनला मदत करतात. मग जसं जसं आम्ही घाट उतरू लागलो तसंच आम्हाला मंकी हिल पॉइंट सुद्धा दिसला जिथले व्ह्यूज तर सगळ्यात जास्त सुंदर होते आणि तिथं आम्हाला माकडंही दिसले. मग जेव्हा आम्ही पनवेलला पोचलो तेव्हा मला मुंबईच्या गर्दीचा अंदाज आला. मग त्यानंतर आम्ही एक कॅब घेतली बोरिवलीला जाण्यासाठी कारण की ते होतं आमचं फायनल डेस्टिनेशन. आणि मुंबईची ट्रॅफिक तर विचारूच नका. मग मुंबईचे उंच इमारती बघत बघत आणि व्ह्यूज एन्जॉय करत करत आम्ही पोचलो बोरिवलीमध्ये. मित्रांनो फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलोय जे की आहे बोरिवली. सो आता मी आमच्या घराचा तुम्हाला एक व्ह्यू देतो, तुम्ही बघा. मग फंक्शन झाल्यावर आम्ही थोड्याशा शॉपिंगला गेलो आणि मग संध्याकाळी आम्ही फंक्शनला जायसाठी रेडी सुद्धा झालो. आम्ही ज्या हॉलमध्ये होतो त्या हॉलचं नाव होतं विद्या मंदिर बँक्वेट हॉल जे होतं दहिसरमध्ये. आणि त्यानंतर आम्ही बघितली द ग्रँड एंट्री.
आणि हो, मी मुंबईला फर्स्ट टाइम गेलो होतो, त्यामुळे हा व्लॉग बनवला होता. ह्याचा नेक्स्ट पार्ट पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.